आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी आमच्या संपूर्ण बोंद्रे परिवाराच्या वतीने आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज डॉक्टर साहेबांना अभिवादन करते, कारण आज हा डॉक्टर साहेबांवर असलेलं जे प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आज या गावातील जी मंडळी आहे, खूप उशीर झाला कार्यक्रमाला। मला या कार्यक्रमाला येण्यासाठी 4:30-5 वाजता माहिती पडलं की हा कार्यक्रम संध्याकाळी आहे 5:30 वाजता। पहिले हा कार्यक्रमाचं नियोजन सकाळी होतं आणि आदरणीय राहुलजी हे या कार्यक्रमाला हजर राहणार होते, पण हा कार्यक्रम नंतर गावकऱ्यांच्या अडचणीमुळे संध्याकाळी हा कार्यक्रम ठेवला गेला। आणि ज्यावेळेस मला निरोप आला त्यावेळेस मी सुद्धा बाहेर होती, त्यामुळे मला यायला उशीर झाला। आणि कार्यक्रम घेण्यामागे कारण ही जयंती आहे आणि डॉक्टर साहेबांना जाऊन नुकतेच 4 महिने होतील आता ह्या 12 तारखेला। आणि डॉक्टर साहेबांचं वय आपण बघितलं, तरुण वयामध्येच आपण त्यांना गमावून बसलेलो आहे। आणि त्यांचं जे कार्य आहे, मी तर एवढंच सांगेल, कारण आतापर्यंत मी ज्यांनी आपले विचार डॉक्टर साहेबांप्रती असलेले त्यांच्यासोबतचे जे प्रसंग आहेत ते सगळ्यांनी आपल्या पद्धतीने मांडले, पण मी जे डॉक्टर साहेबांना जे मला बघायला जो काय म्हणजे थोडाफार जो मला प्रसंग डॉक्टर साहेबांसोबत बोलण्याचा किंवा डॉक्टर साहेबांना भेटण्याचा जो आला, कारण डॉक्टर साहेब आदरणीय राहुलजींच्या सोबत ज्यावेळेस ते राहायचे त्यावेळेस डॉक्टर साहेब जे म्हणतील ते राहुलजी ऐकायचे। म्हणजे त्यांच्यावर जो प्रभाव होता डॉक्टर साहेबांचा, त्यावेळेस मला सुद्धा आश्चर्य वाटायचं की डॉक्टर साहेबांनी जेही सुचवलं ते आदरणीय भाऊंनी प्रत्येक गोष्ट त्यांची मान्य केली, कारण एवढी वैचारिक पातळी डॉक्टर साहेबांची होती। कारण प्रत्येकाचं ऐकणं शक्य नसते, पण त्यांचं जे वैचारिक पातळी होती, त्यांनी जे काही गोष्टी सांगत होते की भाऊ आपल्याला असं करायचं, भाऊ तसं करायचं, तर ती वैचारिक पातळी खूप उंच होती, खूप मोठी होती। आणि त्यामुळेच आदरणीय राहुलजींनी त्यांना तालुकाध्यक्षाचं पद एवढं मोठं दिलं आणि हे पद त्यांनी खूप प्रामाणिकपणे त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलं। बोरसाबोरसी गावाचं प्रेम तर आहेच, आदरणीय राहुलजींवरही आहे। आणि डॉक्टर साहेबांचं गाव असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निवडणुकीमध्ये पण ते प्रेम आम्हाला जे काही दिसलंय ते निश्चितच आहे। पण आज गावकऱ्यांसोबत आम्ही सुद्धा डॉक्टर साहेबांना म्हणजे त्यांची जी आम्हाला उणीव भासत आहे ती उणीव कधीच भरून निघणारी नाहीये। शेतामध्ये खूप चांगलं काम, संपूर्ण शेती त्या सांभाळत होत्या, त्यामुळे त्या राजकारणात कधीच नव्हत्या आणि त्यांनी राजकीय कुठल्याच कार्यक्रमाला आवडलं पण नाही। उलट मी डॉक्टर साहेबांची गंमत करायची, तुम्ही महिलांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं तुम्ही आम्हाला सांगता आणि घरातल्या आमच्या वहिनीला घरी ठेवता, हे मी त्यांच्याशी वाद घालायची। ज्यावेळेस मी कार्यक्रमामध्ये असायची त्यावेळेस माझा आवर्जून डॉक्टर साहेबांना हाच एक आरोप असायचा की तुम्ही आमच्या वहिनीला शेतात कामाला लावून दिलं आणि तुम्ही मस्त कार्यक्रमाला फिरतात। तर एवढंच माझं त्यांच्यासोबत म्हणजे संभाषण व्हायचं आणि त्या हसत हसत मान्य करायचे की बरोबर आहे ताई, कारण त्या जर शेती पाहणार नाही तर आम्हाला उपाशी राहायची वेळ येईल, असं ते पण मोठेपणाने आमच्या वहिनीचं कौतुक करायचे। आणि निश्चितच असं मोठं व्यक्तिमत्व की ज्यांची आज आपण या सर्वांच्या वतीने गावकऱ्यांच्या पुढाकाराने आपल्या सन्माननीय जे व्यासपीठ आहे या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आहे। निश्चितच ही हानी भरून निघणारी नाही आहे, कारण एवढं सर्वांमधून निघून गेलंय, त्यामुळे ही हानी न भरणारी आहे। पण एवढंच सांगेल की बोरसाबोरसीच्या गावातील जे तरुण आहे, जे गावकरी आहे आणि आता या ठिकाणी जे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंडळी आहेत, की आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल आणि खरोखर जर आपल्याला श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर डॉक्टर साहेबांमध्ये जो प्रामाणिकपणा होता पक्षाप्रती आणि त्यांनी जे आतापर्यंत काँग्रेस पक्षासाठी जे काम केलं होतं, तो प्रामाणिकपणा आपण कायम आपल्या हृदयात ठेवायचा आहे। कारण आपल्याला माहिती